नमस्कार मित्रांनो, मी भरत मातले आणि आज मी चाललो आहे भैरवगड. महाराष्ट्रातील 6 भैरवगडापैकी एक भैरवगड मोरोशीचा भैरवगड. हा गड महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाजवळ स्थित आहे. हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. मित्रांनो, सकाळी 4:30 वाजलेत आणि माझा ट्रेक चालू झाला आहे मोरोशी गावातून. मित्रांनो, लगभग या गडावर चढण्यासाठी म्हणजेच माचीपर्यंत पोहोचण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात आणि त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकरच निघावं लागेल. पुढे कारण अजून मेन पॉईंट जेवढ्या सकाळी लवकर निघाल तेवढे तुम्ही फटाफट वर माचीपर्यंत पोहोचाल. एकदा की ऊन झालं की मग चढाई खूप मुश्किल आहे. हा माचीचा पठार आहे. या माचीवरून किल्ल्याकडे जाण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात. हा समोर उभा आहे तो डाव्या बाजूला भैरवगड. आणि आम्ही पुन्हा ट्रेक स्टार्ट केला आहे माचीपासून पुढे जाण्यासाठी. चढाई खूपच आहे या किल्ल्याची. या किल्ल्याचा इतिहास तर फारसा नाही आहे, पण या किल्ल्याकडे तुम्ही कसे पोचाल, मुंबई ते भैरवगडापर्यंत तुम्ही कसे पोचाल याची मी तुम्हाला माहिती देतो पुढे. तोपर्यंत आपण माहिती करू. या किल्ल्याची उंची साधारणतः समुद्रसपाटीपासून 2,500 ते 3,000 एवढी आहे. आणि हा किल्ला वनदुर्ग प्रकारामध्ये मोडतो. या किल्ल्यावर जायचं झालंच तर मुंबईहून कल्याण मुरबाड मार्गे मोरोशी अंदाजे 100 किलोमीटर एवढा अंतर आहे. मित्रांनो, या किल्ल्याच्या माचीपासून हा एक पॅच लागतो. पुढे आल्यावरती 15 मिनिटावरती हा एक पॅच लागतो. त्या पॅचला पायऱ्या नाही आहेत, आपल्याला रस्त्यानेच वर जावं लागतं. आणि थोडं पुढे गेल्यावर आपल्याला इथे पिण्याच्या पाण्याचा सोर्स म्हणजे पिण्याच्या पाण्याचं टाकं लागतं. ते पुढे मी तुम्हाला दाखवलं. कारण या किल्ल्यावर जायला खूपच चढाई आहे. चढाई पण खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची सेफ्टी करूनच पुढे जायचं आहे. पूर्ण सेफ्टी भाग आहे. एक साईडला भैरवगडाची भिंत आणि दुसऱ्या साईडला दरी. आपल्याला अजून पाठच्या साईडला जायचं. हे पाण्याचं टाका आहे. कितीही ऊन, कितीही दुपार आणि कितीही ऊन असेल तरी पण ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये एवढं शीतल आणि थंडगार पाणी असतो. वर्षाचे 12ही महिने या गडावरती या टाक्यामध्ये पाणी पुरेसा असतो. जर तुम्ही कधी या गडावर आलात तर पाणी विसरलात तर या टाक्यातून तुम्ही पाणी बिनधास्तपणे घेऊन जाऊ शकता. पाणी एवढं नितळ आणि शुद्ध आहे आणि त्याची चव पण खूप अप्रतिम आहे. कारण याच्या पुढे तुम्हाला रॅपलिंग शिवाय ऑप्शन नाही आणि तिथे तुम्हाला पाणी खूप कॅरी करायचे. इथून हा दुसरा पॅच चालू झालेला आहे माझा आणि इथून 80 डिग्रीवर एवढा सरळच पायऱ्या आहेत.
येणाऱ्या ट्रेकर्स मंडळीचे चांगलीच दमछाक उडते, पण रॅपलशिवाय तुम्ही वर जाऊ शकत नाही, कारण कलावंतींसारखं हाही गड आहे आणि तुम्हाला तुमची सेफ्टी महत्त्वाची असेल तर तुम्हाला ट्रेक ऑर्गनायझर या लोकांसोबतच जावं लागेल. आता खूप ऊन झालेलं आहे, नाही म्हटलं तरी पण दुपारचे 11 ते 11:30 झालेले आहेत. मित्रांनो, जर तुम्ही कधी या गडावर आलात तर या गडावरती राहण्याची सोय कुठेही नाही, पण मोरोशी गावात किंवा धाब्यांवर रात्रीपुरती राहण्याची सोय होऊ शकते. आणि जेवणाची सोय बोललात तर जेवणाची सोय पण कुठे नाही, त्याच्यासाठी तुम्हाला धाब्यावरती किंवा मोरोशी गावात ऑर्डर देऊनच पुढे गड चढण्यासाठी जावे, कारण तिथे गडावरती पण कुठे असं स्थान नाही आहे की तिथे तुम्ही विश्रांती करून स्वतः जेवण बनवून खाऊ शकता. मोरोशी गावातून गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात आणि तिथून पुढे गडावर पोहोचण्यासाठी 15 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे आणि पाण्याच्या टाक्यापासून वर माथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कम से कम 1 तास लागतो. आणि मित्रांनो, आपण किल्ल्यावरती अंदाजे 50 पायऱ्या चढल्यावर आपण एक कातलात खोदलेल्या गुहेपाशी पोहोचतो. हां केले. या गुहेत शिरण्यासाठी गुहेच्या पायथ्याला एक बोट काढलेली आहे, त्यातून सरपटतच चारही बाजूने कातळ आयताकृती कापलेला आहे. गुहेच्या मागच्या भिंतीवर वासी गुहेत बसलेल्या पहारेकऱ्यांचे ऊन पाऊस पासून संरक्षण होत असे. मित्रांनो, त्या गुहेच्या वरच्या टप्प्यातून आपल्याला पुढचा प्रवास करावा लागतो, म्हणजे त्या कापलेल्या भागातून आपण वर आल्यावरती पुन्हा पुढे एक रस्ते लावलेले असेल, तिला आपला हार्नेस अटॅच करायचा आहे आणि तिथून पुन्हा चढाई चालू होते. लावा रसाच्या थरांपासून तयार झालेल्या ह्या किल्ल्याची रचना पाहण्यासारखी आहे. मित्रांनो, या किल्ल्यावरती यायचं झालं तर तुम्हाला ग्रिपवाले शूज खूप महत्त्वाचे आहेत. अजून थोडी चढाई पुढे बाकीच आहे. मित्रांनो, गुहेपासून थोडं पुढे आल्यावरती या ठिकाणी ही मागची बाजू आहे, या साईडला उजव्या बाजूला थोडा पॅच पुढे आल्यावरती इकडे पायऱ्या नाही आहेत, इथल्या पायऱ्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला दोराच्या साहाय्यानेच वर चढावं लागतं.
निकल नहीं रहा। फोटो निकालू। त्या पायऱ्यांच्या एका बाजूला कातलकडा व दुसऱ्या बाजूला खोलदरी, तसेच पायऱ्यांवर मुरमाची माती साठलेली असल्यामुळे डाव्या बाजूच्या वाटेने वर चढायला लागावे। मुझे हड़ा फोटो काढू बा। बाजूला एक कोरडे पडलेले आणि एक पाण्याने भरलेले असे टाकं लागतात। या टाक्याच्या पुढे वाट निवडुंगांच्या जाळीतून गडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचते। गडमाथा अरुंद असून पूर्व पश्चिम पसरलेला आहे। गडमाथ्यावर कोणतेही अवशेष नाहीत। गडमाथ्यावरून पश्चिमेला नाणेघाटचे टोक ते पूर्वेला हरिश्चंद्रगड असा विस्तृत प्रदेश बाकीच्या आता सरळ खाली जायचं, खाली आपल्याला पिंटू सेटअप लागलेला आहे। मोबाईल ठेवा। हॅलो हे पण अरे मुंबईवाले आहेत ना इकडे, मग तुम्ही जायचं ना आधी। अरे आता तुम्ही एकटे चार झोपता रे, वरती झोपला तर नाही रे बाबा, जॉबला ठीक आहे चालेल। मला आधी एक पाठव, युवाली रिटर्न पाठव मला। तुझं झालं तिथून